मध्ये आणि माननीय अध्यक्ष साहेबांना आम्ही विनंती केली होती, या आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे, त्यांना सक्त ताकीद देऊन आम्हाला जी काही तुमची काही कारवाई असेल ती करा। आणि त्यामुळे त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे। रात्री उशिरा त्यांच्यावरती एफआयआर दाखल झालेला आहे। शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे। विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत। त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही। आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोरं जाऊ। अरे तुम्ही बघा ना, तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालनं एवढी सगळी गर्दी आहे। आम्ही तिकडे कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना, जवळपास 10-15 मिनिटं मी तिथं होतो आणि आमचे काही कार्यकर्ते ते फोटो काढत त्यांच्याबरोबर उभा होतो। परत आम्ही बोलून, कारण काल माझी लक्षवेधी होती, काल अर्ध्या तासाची चर्चा होती, अख्खा दिवस मी सभागृहात होतो। परंतु कामकाजामध्ये 9 लक्षवेधी झाल्या, 10वी लक्षवेधी माझी होती म्हणजे उद्या अर्ध्या तासाची चर्चा। सकाळी मी 9ला सभागृहामध्ये आलोय, तुम्ही सगळे फुटेज काढून बघा। आणि अर्ध्या तासाची चर्चा झाली नाही, कारण आमचे मंत्री महोदय तिथे उपस्थित नव्हते। त्यामुळे मी अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही म्हटल्यावर मी निघालो होतो। तो प्रसंग इथं काढला, तुम्ही बघितलं ती सगळी परिस्थिती, त्याच्यावरती मला अजिबात काही बोलायचं नाही। त्यामुळं ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, आम्ही त्याचा आदर करतो आणि न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडतो। ठीक आहे, नंतर या सगळ्या विषयावर इस पूरे मामले में आपका क्या कहना है? मामला भी दर्ज हुआ है। हमारे कार्यकर्ता के ऊपर जो एफआईआर रात देर दर्ज हुई है, तो ये जो विधानसभा क्षेत्र है वो विधानसभा के अध्यक्ष सम्माननीय और विधान परिषद के सभापति साहब इनके अंतर्गत आता है। तो वो जो डिसीजन लेंगे उसके ऊपर तो हम कोई बात नहीं कर सकते। वो आदरणीय कुर्सी पे बैठे हुए हैं, जी उन्होंने जो डिसीजन लिया है उसका हम सम्मान करते हैं। और जो हमारे कार्यकर्ताओं के ऊपर जो एफआईआर दर्ज हुई है तो हम कोर्ट में जाएंगे। आज कोर्ट में हमारे वकील हमारी बाजू उधर पेश करेंगे। शूटिंग करताना त्याच्या हातावर मारण्यात, अरे तुम्ही आता त्यावर बोला ना, तुम्ही आता पोलिसांची गाडीची मोडतोड करता, मग हे कुठलं प्रकार आहे? आम्ही लोकशाही मानणारे आहोत। तर विधान भवन लॉबीमध्ये पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुखला काल मारहाण केली, त्या संदर्भात पडळकर स्पष्टीकरण देत होते। नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही असं पडळकर यांनी म्हटलेलं आहे। काल अध्यक्षांकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली असल्याचं देखील पडळकर म्हटलेत आणि सहकाऱ्यांकडून चूक झाली, कारवाई करा असं देखील पडळकर नुकतेच म्हटलेले आहेत।